श्री गुरुचरित्र अध्याय 17 मराठी भावार्थ। करवीर क्षेत्रात एक वेदाभ्यास करणारा ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता। तो शास्त्रे व पुराणे सांगत असे। त्याची कीर्ती संपूर्ण गावात झाली होती। शास्त्रे आणि व्याकरण त्याला संपूर्ण ज्ञान होते। तो निष्ठेने आन्हिक व नित्यकर्माचे आचरण करीत असे। त्याला एक पुत्र झाला, परंतु तो जन्मापासून मंदबुद्धीचा होता। दुर्दैवानं काही वर्षांनी त्या बालकाचे आई वडील दुःखी असमाधानी अवस्थेत कालवश झाले, म्हणून तो आपल्या आजोळी आजी आजोबाकडे राहू लागला। तो 7 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याची मुंज केली। आजोबांनी त्याला संध्या गायत्री मंत्र शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु शिकवलेले त्याच्या काहीच लक्षात राहत नसे। तेव्हा तो वेदाभ्यास तरी कसा करणार? त्याला शिकण्याची जिज्ञासा होती, परंतु मंदबुद्धीचा असल्याने त्याच्या काही लक्षात राहत नसे। तेथे कोणी अध्ययन सांगत शिकवित असत, तेथे तो जाऊन शिकण्याचा प्रयत्न करी, पण तो लगेच विसरून जात असे। गावातील विद्वान लोक त्याची चेष्टा करीत असत, निर्भत्सना करीत असत, त्याला खूप टोचून टाकून बोलत असत। ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा तुझे जीवन व्यर्थ आहे। ज्याला विद्या असते तोच लोकात मोठा मानला जातो। विद्या ही ब्राह्मणाची ठेव आहे। ज्याच्याजवळ विद्या असते त्याला जीवनातील सर्व सुखी मिळतात, तो यशस्वी होतो। एखादी व्यक्ती वयाने जरी मोठी असली तरी त्याला विद्या प्राप्त नसेल तर तो समाजात पूज्य ठरत नाही। त्या गावातील ब्राह्मणांना त्याने विचारले, माझी शिकण्याची खूप इच्छा आहे, तेव्हा या परिस्थितीत मी काय करावे? आपणाकडूनच मला प्रेरणा व मार्गदर्शन व्हावे अशी मी आपणास विनंती करतो। तेव्हा ते ब्रह्मवृंद उपहासाने त्याला म्हणाले, तुला विद्या प्राप्त होण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल। या जन्मात तुला विद्या प्राप्त होणे शक्य नाही। हे ऐकून बालक अत्यंत निराश झाला व ते गाव सोडून जाण्यास निघाला। वाटेत अरण्यांतून जात असताना अनेक वाईट विचार त्याच्या मनात येऊ लागले। तो खिन्न मनाने जात असता त्याला वाटले, मला सगळे लोक दूषणे देतात, आता मी जगून काय उपयोग आहे? जीव देण्याशिवाय मला आता दुसरा कोणताच मार्ग नाही। असा विचार करत तो चालत असता भिलवडी गावात आला। पोटात काही अन्न नाही, रात्रीची वेळ, अशा अवस्थेत तो गावातील जगन्माता भुवनेश्वरी मंदिरापाशी आला। देवीचे दर्शन घेतले। अन्नोदक वर्ज करून 3 दिवस देवीच्या चरणापाशी बसून राहिला आणि हात जोडून देवीला म्हणाला, माझी जीभ छाटून तुला अर्पण करीत आहे। तू मला दर्शन देऊन यातून मार्ग दाखविला नाहीस तर माझे मस्तक मी तुझ्या चरणी अर्पण करीन, असा निर्धार करून देवीच्या पायाशी बसून राहिला। थोड्या वेळाने तो निद्रेच्या अधीन झाला तेव्हा स्वप्नात देवीने दर्शन दिले व म्हणाली, बाळा, तू माझ्यावर रागावू नकोस। कृष्णेच्या पैलतीरावर लवकर जा। तेथे एका औदुंबर वृक्षाखाली शंकराचेच अवतार असे महाबलशाली एक तपस्वी आहे, ते तुझी इच्छा पूर्ण करतील। एवढे सांगून देवी अदृश्य झाली। असे नवलाचे स्वप्न पडले म्हणून तो आनंदित होऊन तेथून निघून गेला व कृष्णेच्या प्रवाहातून पोहत पैलतीरी आला। तेथे त्याला श्रीगुरूंचे दर्शन झाले। त्यांचे चरणी मस्तक ठेवून मनामध्ये त्यांची प्रार्थना केली। त्यांनी प्रसन्न होऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा श्रीगुरूंच्या स्पर्शाने त्याची जीभ पूर्ववत झाली व तत्काळ त्याला ज्ञान प्राप्त झाले। त्यांच्या हृदयात वेद, शास्त्रे, पुराणे, भाष्य, व्याकरण आदी सर्व ज्ञान प्राप्त झाल्याचे जाणवू लागले। परिसाचा स्पर्श होताच जसे लोखंडाचे सोने होते तद्वत श्री गुरूंचा स्पर्श होताच त्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले। गुरुमहिमा असा असतो ते ज्या स्थानी असतात त्या स्थानाची माहिती तितकीच थोर असते। श्री गुरुचरित्र अध्याय 17 श्री गणेशाय नमः। सिद्धमणे नामकरणी। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 17 श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणे नामकरणी, गुरुभक्त शिखामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली निर्धारी। कृष्णा वेणी तटाकेसी, भुवनेश्वरी पश्चिमेसी, औदुंबर वृक्षेसी राहिले श्रीगुरु पर्येसा। गोप्यरूप वस्ती गुरु, ठाव असे अगोचरू, अनुष्ठान धुरंधरू, चतुर्मासे येणेपरी, सिद्धस्थान असे गहन, भुवनेश्वरी सन्निधान, विशेष श्रीगुरु राहिले म्हणून, उत्कृष्ट झाले महिमान। करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत, शास्त्र पुराण विख्यात, सांगे सकळ विद्वजना। अग्रवेगी असे आपण, जाणे तर्क व्याकरण, आन्हिक प्रमाण आचरण, कर्ममार्गी रथ होता। त्यासी झाला एक सूत, मूर्ख असे उपजत, दैववशे माता पिता मृत, असमाधान होऊन या। दिवस मास वर्धता बाळस, वर्षे 7 झालीस केवळ, व्रतबंध करिता कुलाचार, तया द्विज कुमरकासी। न ये स्नान संध्या त्यासी, गायत्री मंत्र पर्येसी, वेद कैचा मूर्खासी, पशु समान झाला असे। जेथे सांगती अध्ययन, जाऊनी आपण शिकू म्हणे, तावन मात्र शिकता शिक्षण, सवेची विस्मृती होय त्यासी। त्या ग्रामीची विद्वजन, निंदा करीती सकळजन, विप्रकुळी जन्मून ऐसा मूर्ख उपजलासी। ज्यासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधू भ्रतार, सकळिका वंद्य होय नर, विद्या असे ऐशा गुणे। एखादी समयी विदेशासी, जाय नर विद्याभ्यासी, समस्त पूजा करीती त्यासी,
विशेष विदेश होय स्वदेश. ज्यासी विद्या असे बहुत, तोची होय ज्ञानवंत. त्याचे देही देवत्व, पूजा घेई सकळांपाशी. ऐकुणी ब्राह्मणांचे वचन, ब्रह्मचारी करी नमन. स्वामींनी निरोपिले ज्ञान, वेदाभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्याज्ञान. न ये विद्या याची कारण, त्यासी काय करणे म्हणत असे. ऐसा आपण दोषी उद्धरावे कृपेसी. जरी असेल उपाय यासी, निरोपावे दातारा. परिसोनी ते ब्राह्मण सांगता ती हसून, होईल पुढे तुझ जनन, तधी येईल तुझ विद्या. ऐसे नानापरी निचोत्तरेसी, बोलती द्विज लोक त्यासी. वैराग्य धरुणी मानसी, निघाला बाळ अरण्यासी. मनी झाला खेदे खिन्न, म्हणे त्वजेन आपला प्राण. समस्त करीती दूषण, काय उपयोग वाचून या. भिल्लवडी ग्रामासी, आला ब्रह्मचारी परियेसी. अन्नोदक न घे उपवासी, पातला दिशी देववशे. जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता, तेथे पातला त्वरिता. करी दर्शन ते वेळी, न करी स्नान संध्या देखा. अपार करीतसे दुःखा, देवद्वारा सन्मुखा. धरणे घेतले ते वेळी, येणे परी दिवस तिनी. निर्वाण मन करुणी, अन्नोदक तेजुनी. वसला तो द्विजकुंभर, नव्हे काही स्वप्न त्या लागुनी. म्हणून कोपे बहुमनी, म्हणे अंबा भवानी. का उपेक्षिली आम्हासी. आक्रोशनी ते वेळी, शस्त्रे घेऊन या प्रबळी. आपली जीवा तत्काळी, छेदुनी वाहे देवी चरणी. जीवा वाहुनी आंबेसी, मागुती म्हणे परियेसी. जरी मज तू उपेक्षेसी, वाहिन शिर तुझे चरणी. ऐसे निर्वाण मानसी, क्रमिता झाला तो निशी. स्वप्न झाले तयासी, एका समस्त श्रोतेजन. एक बाळ ब्रह्मचारी, नको आक्रोशू आम्हावरी. असे कृष्णा पश्चिम तीरी, त्वरित जाये ते स्थानी. औदुंबराची वृक्षातळी, असे तापसी महाबळी. अवतार पुरुष चंद्रमौळी, तुझी वांछा पुरविल. ऐसे स्वप्न तयासी, झाले अभिनव परियेसी. जागृत होताची हर्षी, निघाला त्वरित तेथुनी. निघाला विप्र त्वरित, पोहत गेला प्रवाहात. पैल तटा जाऊनी त्वरित, देखता झाला श्रीगुरुसी. चरणांवरी ठेवूनी माथा, स्तोत्र झाला करिता. श्री गुरुमूर्ती संतोषता, आश्वासिती तयावेळी. संतोषणी श्री गुरुमूर्ती, माथा हस्त ठेविती. ज्ञान झाले त्वरिती, जीवा आली तत्काळ. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे भिल्लवडी स्थान महिमा वर्णनम मंदमती ब्राह्मण प्रदानम नाम सप्तदशोध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.